नमस्कार. मी आत्ता कासरकोवणला आहे. हे बघा, हे दोडक्याचे वेल आहेत आणि मला ना आज एकदम लहानपणीची आठवण झाली, की जेव्हा आम्ही मांडवावर काकडीचे वेल चढवत होतो, तर आई म्हणायची, की काकड्या मोठ्या झाल्याशिवाय तुम्ही त्या काढू नका. पण आम्ही काय करायचो माहिती आहे, की काकडी लहान अशी फुलांमधली काकडी आपण म्हणतो ना, तशी ती असली की आम्ही चोरून हं, आमचे आई आणि ओरडायची, म्हणायची, "अगं जरा मोठ्या होऊ देत." ही बघा, ही काकडी आहे ना, ही बघा, ही काकडी, हे बघा, ही छोट्या फुलातली काकडी आणि ते इतक्या छान लागतात ना ह्या काकड्या. तर आता मी तशीच ती खाणार आहे, कारण ह्याच्यावर काही फार औषध वगैरे मारलेलं नाही आहे. तर अतिशय टेस्ट छान लागते. मला माझ्या बालपणीच्या आठवणी आल्या अगदी आत्ता, की खरोखर त्या मांडवावरच्या अशा छोट्या छोट्या काकड्या काढण्यात जी काही मजा होती ना, ती आत्ता मला अनुभवात आली बघा. हे बघा, ही बघा काकडी. ही छोटी काकडी इतकी छान लागते, पण आम्ही सगळेजणं ती फुलात असतानाच ती काढायचो. मग माझे वडील म्हणायचे, "अगं अगं जरा मोठ्या होऊ देत काकड्या, मग खा, तुम्हीच खाणार आहात ना." पण मला हे बघा, आता हे कलिंगडाचे काही वेल लावले आहेत. खूप छान. हे बघा, ही काकडी आता मी खाणार आहे. अशा छोट्या छोट्या काकड्या खाण्यात जी काही मजा ना, बालपणीच्या आठवणी. आमचा संतोष दादा ह्याची सगळी देखभाल करतो. हा बघा, आमचा संतोष दादा आहे. तर तो या सगळ्याची इतकी छान देखभाल करतो, की कोणी ससे यायचं ससे खायला येतात काही, मग तो त्याच्यासाठी असे काही निळा असा एक मेन कापडाचा ठेवतो, त्याच्यावर दगड ठेवतो, असं काहीतरी करतो. माकडं येतात. हां, तर हे सतत त्याचं लक्ष असतं. हे बघा, ही अशी अशी काकडी किती छान.